मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की मी संध्याकाळी अंघोळ करते. का संध्याकाळी अंघोळ करत असते तर हे व्हिडिओ पूर्णपणे बघा, मग तुम्हाला कळूनच जाईल. संध्याकाळी अंघोळ मी याच्यासाठी करते की मी दर शुक्रवारी वैभवलक्ष्मी मातेचं व्रत करायचा संकल्प केला आहे. या व्रताने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि याचा मी अनुभव पण घेतलेला आहे. पण ती व्रत माझ्याकडून काही कारणाने पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर मी बरेच काही प्रॉब्लेमला फेस होत होते. मग ठरवलं की नाही, आता जे आपण व्रत करणार आहे ते कंटिन्यू करायचे आणि त्याचं उद्यापन देखील करायचं आहे. अशा प्रकारे मागच्या शुक्रवारपासून मी हे व्रत करण्यास सुरुवात केलेलं आहे. हे व्रत करत असताना या व्रताला असं काहीच खूप मोठ्या गोष्टी लागत नाही. असेल आपल्याकडे जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या गोष्टीमध्ये हे व्रत होतं आणि एकच लागते, ती गोष्ट म्हणजे मनोभावे भक्तिभावाने हे व्रत करणे. भक्ती असेल तरच हे व्रत आपल्याला लागतं. तर हे व्रत करण्यासाठी काय काय लागतं, इथे मी शाळेवरनं आल्यानंतरनं पहिल्यांदा स्वच्छ होऊन आंघोळ करून घेतली, न्हावून घेतलं. त्यानंतरनं सगळी तयारी करायला घेतली. एका तांब्यामध्ये पाणी, एका वाटीत तांदूळ, एका वाटीत साखर आणि नैवेद्य दाखवण्यासाठी पाणी. ही जी लक्ष्मीची मूर्ती आहे, आम्ही लक्ष्मी पूजनच्या वेळेस दिवाळीला घेतली होती. आता लक्ष्मीचीच पूजा करतो आहे म्हणल्यावर तिलाही मी ठेवलं. लाल कापड एक लागतं आणि लक्ष्मी यंत्र एक लागतं आणि सोन्याची अंगठी किंवा सोन्याचा आपल्याकडे एखादा दागिना असेल तर तो, नसेल तर चांदीचा दागिना आणि तोही नसेल तर 1 रुपयाचं नाणं. बस याच गोष्टी या व्रताला लागतात. आणि खरोखरच मी हा व्रताच्या उद्यापनचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे. आणि हे व्रत मी करते आहे काही संकल्पना घेऊन, तर ह्याच्यामधली माझी एक संकल्पना पूर्ण होत आहे, वाटेवर आहे. त्याचे चांगले संकेत मला मिळत आहेत. तर तुम्हालाही हे व्रत हवं असेल, कसं करायचं हवं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. या व्रताची पूर्ण व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ तयार करेन. हे व्रत कसं केलं जातं, या व्रताला काय काय लागतं, या व्रताची काय काय सामग्री आहेत, या सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवून टाकेन. पण तुम्ही मला कमेंट करा. फक्त काय, मेन भक्तिभाव याच्यासाठी लागतो. काय काय वस्तू लागतात ते आपल्या घरातल्याच आहेत, तेही मी तुम्हाला सांगेन. आणि माझ्या पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास माझा पेज सबस्क्राईब करा, हाच व्हिडिओ शेअर करा. आणि मी अजून एक हमखास विश्वास देऊन सांगते की या व्रताने खरोखरच आपल्या अडलेली नडलेली सगळी कामे पूर्ण होतात आणि खूप याचा लाभ होतो. अशा प्रकारे सगळं पूजा मांडून घेतल्यानंतर जी काही माझी मनातली संकल्पना आहे, ज्या काही गोष्टी आहेत, ते इथे मी देवीसमोर गाऱ्हाणं घातलेलं आहे आणि तिला म्हणलेलं आहे, जगात सगळ्या प्राण्यांमात्रांवर दया कर. कोणाचीही चूक झाली असेल तर त्यांची चूक पोटात घे, कारण तू आमची आई आहेस आणि आम्ही तुमची लेकरं आहोत. आई कधी आपल्या मुलावर चिडत नाही आणि कितीही चूक केली तरी आई सगळ्या चुका आपल्या मुलाच्या पदरात घेते. तशा प्रकारे तूही आमची चूक पदरात घे, अशी प्रार्थना करून मी ही जी महालक्ष्मीची पोथी आहे, जी काही पुस्तक आहे, ती वाचण्यात सुरुवात केली. एक समाधान यात मला मिळतं आणि एक वेगळीच ऊर्जा, वेगळीच एनर्जी मला मिळते. अशा प्रकारे ही माझी पूजेची मांडणी होती. पुन्हा एकदा सांगते, आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि थँक्यू.